नमस्कार, मी शामराव मोकाशी. सर्व रिक्षा टॅक्सीवाल्यांनी ज्यांना रिक्षाची टॅक्सीची परमिट काढायची आहे त्यांनी आर-टी-ओला जाऊन काढा. कुठलं काम बंद नाही आणि ही तुमची कामं सगळी शासनाच्या फ्रीमध्ये होतात. आर-टी-ओवाले काय बी पैसे खाण्यासाठी काय बी सांगतात ते आणखीन गुरु लोक. तुम्हाला परमिटसाठी खाली 500 रुपयाची फी भरावी लागते. ऑनलाईन तुमच्याकडे पोलीस रिपोर्ट, आधार कार्ड, पॅन कार्ड ही तुमचे पेपर असले की तुम्हाला आर-टी-ओवाले लगेच परमिट देतात. तुम्ही स्वतःची रिक्षा घ्या, कुठूनही रिक्षा घ्या आणि त्याचे हप्ते मात्र व्यवस्थित फेडायचे आहेत आणि प्रामाणिकपणानं मीटरनं व्यवसाय करायचा आहे. मीटर बंद असेल तरी तुमच्यावर कारवाई होते आणि गळ्यात मात्र पिवळं ओळखपत्र प्रत्येकानं आर-टी-ओ कार्यालयात जाऊन लावायचं आहे. जिथनं आता बोगस जेवढे रिक्षावाले आहेत ना, ज्यांच्याकडे लायसन बिल्ला नाही किंवा ज्यांनी दुसऱ्याला गाड्या विकलेल्या आहेत, ह्या ऑटोमॅटिक कॅन्सल होणार आहेत. ऑनलाईन फंक्शनच्यामुळं सगळे अटकणार आहेत. नोकरीवाले नोकरीला कुठं आहेत हे सुद्धा दिसणार आहेत. त्याच्यामुळं काय हे करायची काही गरज नाही. राहिला प्रश्न ओला कोला उबेर कुबेर हे बेकायदेशीर आहेत आणि ह्या नेते लोकांनी बोंबाबोंब करून त्या बाईक टॅक्सीला प्रोत्साहन दिलं. ही बेकायदेशीर बाईक टॅक्सी आहे, त्यांना कुठलीही महाराष्ट्रात परवानगी दिलेली नाही. आणि जर तुम्ही आर-टी-ओवाले त्यांना पकडतच असतात. अगदी आता त्या ज्या कंपन्या आहेत त्यांच्यावरसुद्धा डायरेक्ट गुन्हे टाकणार आहेत. मी एवढंच सांगणार आहे, मराठी लोकांनी त्यांच्या भावनेला फसू नका. कुठल्याही बाईक टॅक्सीला कुठलीही परवानगी नाही. आणि प्रवाशांनी सुद्धा हे लक्षात घ्या, बाईक टॅक्सीवरनं तुम्ही गेला, अपघात झाला तर तुम्हाला 10 पैसेही इन्शुरन्स कोण देणार नाही. तुम्ही म्हणशील त्याचा इन्शुरन्स आहे ना, आम्हाला इन्शुरन्स कोण देत नाही आणि देणार बी नाहीत. आता लोकांना कळायला लागलं की बाईक टॅक्सी ही बाईक आहे ती. आणि दुसरं महत्त्वाचं म्हणजे त्याच्याकडं चालकाकडं प्रवासी वाहतुकीचा बिल्ला पाहिजे. महाराष्ट्रात असा एक बी बिल्ला दिलेला नाही, अजून प्रोव्हिजनच चालू झालेलं नाही काय. दुसरी गोष्ट, ती गाडी कमर्शियलमध्ये त्याची नोंद पाहिजे. आता महाराष्ट्रात एकाही बाईकला अजून शासनानंच मान्यता दिलेली नाही आणि ती कमर्शियल कशी होणार. पण भविष्यात होऊ शकते, होईल तेव्हा बघता येईल. पण बेकायदेशीर गाडीवरनं प्रवाशांवर बसू नका. तुम्ही 2 पैसे वाचवाय जाणार आणि जर तुमच्या जीवाला काय कमी जास्त झालं तर ही जबाबदारी तुमचीच राहणार आहे. फक्त हे कसं बाईक टॅक्सी रिक्षावाला असा तसा, रिक्षावाला कुणाचं ऐकत नाही. हे नेते लोक वर्गणी खातात आणि आपलं धनदंगा करत राहतात. आपलं ते होत आहेत मालामाल आणि रिक्षावाला आपल्या रस्त्यावर फिरतो, मोर्चे करा, आंदोलन करा. त्याच्यामुळं काय होत नाही. रिक्षावाल्यांनी मीटरनं व्यवसाय करायचा. बाईक टॅक्सीनं कोण बसणार बी नाही. आणि बाईक टॅक्सी ही धोकादायक आहे. आणखीन कुठली अजून महाराष्ट्रात परमिशन दिलेलं नाही, कुणाला लायसन दिलेलं नाही. फक्त गाईडलाईन्स दिलेले आहेत 2-3 कंपन्यांना की अशी यंत्रणा उभा करा. हे मात्र लक्षात ठेवा. 50 बाईक लागतात, पिवळ्या कलरच्या लागतात. पण महाराष्ट्रात एकही असा प्रवासी वाहतुकीचा बिल्ला कुठल्याही मोटरसायकलला दिलेला नाही किंवा एकही कमर्शियलमध्ये मोटरसायकल नोंद झालेली नाही. बेकायदेशीर ई बाईक.